कोतवाल हा पक्षी डायक्रुरिडी या पक्षीकुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डायक्रुरस मॅक्रोसेकस आहे। आपल्या तकतकीत काळ्या रंगामुळे कोतवाल पक्षाला कोळसा असेही नाव पडले आहे। आफ्रिकेपासून आशिया, ऑस्ट्रेलियापर्यंत हा पक्षी आढळतो। कोतवाल हा आकाराने बुलबुलपेक्षा मोठा असतो। त्याच्या शेपटीसह शरीराची लांबी 18 ते 30 सेंटीमीटर असते। शेपटी लांब असून एका खोल भेगेने दुभागलेली असते। तसेच हे दोन भाग टोकाकडे बाहेर वळलेले असतात। चोच काळी असून तिच्या बुडाजवळ एक पांढरा ठिपका दिसतो। डोळ्यांचा रंग तांबडा असतो। नराच्या तुलनेत मादीचा रंग कमी तकतकीत असतो। कीटक व त्यांचे सुरवंट हे कोतवालाचे भक्ष्य आहे। एखाद्या झाडाची वरची फांदी किंवा दूरध्वनीच्या तारा अशा सोयीस्कर जागी बसून तो भक्ष्यावर पाळत ठेवतो। हवेतील किंवा जमिनीवरचा कीटक दिसला की त्याला पकडून तो आपल्या जागेवर येऊन बसतो व कीटकांचे तुकडे तोडून खाऊन टाकतो। गाय बगळ्याप्रमाणे चरणाऱ्या गुरांच्या पाठीवर बसूनही तो कीटक टिपतो। कोतवाल पक्ष्यांच्या विणीचा हंगाम मुख्यतः एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंत असतो। एखाद्या उघड्या जागेवरील एकटे दुकटे उंच झाड निवडून त्याच्या खूप उंचीवरील फांदीच्या टोकाकडील दुबेळक्यात तो घरटे बांधतो। कोळिष्टकाने चिटकविलेल्या बारीक काटक्या व धाग्यांचे ते बनविलेले असून वाटीसारखे असते। मादी एका वेळेला पांढऱ्या रंगाची बहुधा 4 अंडी घालते। घरटे बांधणे, अंडी उबविणे आणि पिल्लांना खाऊ घालणे ही कामे नर व मादी मिळून करतात। कोकिळेप्रमाणेच कोतवाल भारतात सर्वत्र आढळणारा पक्षी आहे। कोतवाल हा पक्षी अतिशय चपळ असतो। गोंगाट्या व भांडखोर असला तरी तो गरीब पक्ष्यांना त्रास देत नाही। हिंस्र पक्ष्यांपासून आपल्याबरोबर तर पक्ष्यांच्या घरट्यांचे किंवा पिल्लांचे रक्षण करताना त्याचे वरील सगळे गुण प्रकर्षाने प्रकट होतात। हा पक्षी कावळ्याचा पाठलाग करताना त्याला टोचा मारून हैराण करताना पुष्कळदा दिसतो। कावळ्यासारख्या लुटारू, लबाड आणि मोठ्या पक्षाचा देखील याच्यासमोर टिकाव लागत नाही। प्रसंग आला तर गरुड व ससाना यांच्यावरही हल्ला चढवायला तो मागे पुढे पाहत नाही। होला, हळदी वगैरे सौम्य वृत्तीच्या पक्ष्यांना याचा हा स्वभाव माहीत असल्यामुळे कोतवाल ज्या झाडावर घरटे बांधतो त्याच झाडावर ते आपली घरटी बांधतात। त्यामुळे त्यांना अनायासे संरक्षण मिळते। धन्यवाद।